महाराष्ट्र सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर। तुम्ही पाहताय एबीपी माझा। या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आशिया चषकावर भारतानं नाव कोरलं। भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय। तिलक वर्माचं धडाकेबाज अर्धशतक, तर तिलक वर्मा आणि शिवम दुबेची अभेद्य खेळी। बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा। मिथुन मन्हास यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा, तर राजीव शुक्लांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ। राज्यात आज देखील पावसाचा जोर। उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा। पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली। रामकुंड परिसरामध्ये दुकानांमध्ये पुराचं पाणी। नाशिकला अतिमुसळधारेचा इशारा। पावसामुळे संभाजीनगर पाण्याखाली। ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान, तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात 9432 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं। सोलापुरात देखील पावसाचा कहर। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानं सरसावली। शिर्डीतील साई संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानकडून प्रत्येकी 1 कोटी, तर शेगावमधून 1,11,00,000ची मदत। आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिन